संत मुक्ताईची पालखी जी आहे ती भूम शहरात दाखल झालेली आहे आणि पालखीचं बघितलं तर जोरदार पद्धतीनं स्वागत करण्यात येत आहे आणि पालखी जी आहे ती काल ही धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे। पालखीच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1200च्या जवळपास वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खानदेशाच्या जळगावमधून ही पालखी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भूमकरसुद्धा उत्सवपूर्णपणे स्वागत करत आहेत। मुक्ता ही जी पालखी जी आहे ती 6 जूनला निघाली असून 3 जुलैला ती पंढरपूरमध्ये पोहोचते। 1 किलोमीटरच्या जवळपास या पालखीचा जो प्रवास जो असतो तो पायी केला जातो आणि ही पालखी पंढरपूरच्या जशी जवळ जाईल तशी आता मराठवाड्यात आहे। उद्या ही पश्चिम महाराष्ट्रात दाखल होईल। भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतात। काय भावना आहेत पालखीचं दर्शन घेतात? आज बरं प्रवास करून मुक्ताईनगरहून आलेली आहे पालखी। आज आम्ही यांना पालखीला पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी ह्याचे कुठलाही सुखासुखी जावं होतं आणि देवाचं पांडुरंगाच्या एकादशी दिवशी पोहोचून आमच्या पालखीला शुभेच्छा आहेत पोहोचण्यासाठी। किती दिवस लागतील साधारण पालखी पोहोचायला? पालखी पोहोचायला किती दिवस लागतील? अजून 4-5 दिवस लागतील पालखी पोहोचायला। किती दिवसापूर्वी निघाली पालखी जवळपास 26 दिवसापूर्वी निघालेली। महिला देखील आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत दर्शन घेतलं पालखी? आज मुक्ताईची पारंपरिक नुसार आज पालखी आलेली आहे। मुक्ताईचं पालखीचं दर्शन घेऊन खूप म्हणजे वर्षाचं एक ऊर्जा निर्माण होती आणि आज मुक्ताईची पालखी पंढरपूरला चालली आहे। असं म्हणेल की बाबा आता मेघराजा वापस गेलेला आहे तर मेघराजा चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी ठेवा। एकूण जर बघितलं तर मुक्ताईची पालखी ही मार्गक्रमण करत असते। त्या दृष्टीने आता वरुणराजांना देखील अशी हजेरी लावावी आणि पाऊसकाळ सुक्का चांगला व्हावा अशी भावना कुठेतरी मुक्ताईचं दर्शन घेताना भाविकांनी व्यक्त केलेली दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निलफर, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।